हॅलो, हिलिंग पॉवर टिप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही सर्व स्वस्त आहात, मस्त आहात. मी पण छान आहे. आज 14 एप्रिल, बाबासाहेबांची जयंती. बाबासाहेबांचा जन्म MP मध्ये महू गावात झाला. बाबासाहेबांचे वडील त्यावेळी तेथे सुभेदार होते. बाबासाहेबांचं शिक्षण खूप खडतर प्रवास करून झालं. त्यांना वर्गाबाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं. त्यावेळेस त्या लहान लेकराला काय वाटलं असेल, ते कल्पना आपल्याला करवत नाही. तरी पण त्यांनी शिक्षण घेणं थांबवलं नाही. त्यांनी कुणाचा द्वेष केला नाही, कुणाचा मनात राग धरला नाही, कुणाचा बदला घेण्याचं त्यांनी मनात हे केलं नाही, पण ते शिक्षण घेत राहिले. खरंच किती थोर विचार, किती महान विचार. अशा ह्या महामानवाला, क्रांतीसूर्याला, भारतरत्नाला माझा कोटी कोटी प्रणाम. बाबासाहेबांनी शिक्षण घेताना A to Z एवढ्या पदव्या निर्माण केल्या की ती ABCD पण कमी पडली. अशा महामानवाला खरंच त्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही, संसाराचा विचार केला नाही आणि मुलाबाळांचा विचार केला नाही. कारण ते जन्मालाच मला वाटते समाजासाठी आले होते आणि त्यांनी ह्या समाजासाठी स्वतःला अहोरात्र झोकून दिलं आणि झटत राहिले. रक्ताचं पाणी केलं, दीनदुबळ्यांची सेवा केली आणि या समाजाला त्यांनी न्याय मिळवून दिला. त्यांनी कुठलाच भेदभाव केला नाही, कुठल्याच जाती धर्मावर अन्याय होऊ नये असं त्यांना वाटत होतं. सर्वांना समान अधिकार मिळाला पाहिजे, कारण माणूस हा तिथून एकसारखाच असतो. त्यांचं हे ब्रीदवाक्यच होतं की जोपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबू नका आणि शेवटला सर्वांना न्याय मिळालाच पाहिजे. बाबासाहेबांचं एकच होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा पण तेवढाच गुन्हेगार असतो. बाबासाहेबांचे विचार एवढे थोर होते की आज एक एक विचार जर आपण ऐकला तर खरंच आपल्या म्हणजे अंगाला असं काटाचे क्षार येतात की केवढी ही दूरदृष्टी, केवढे हे खोल विचार आणि केवढे हे समर्पण बाबासाहेबांनी या समाजासाठी केलं. बाबासाहेबांनी गौतम बुद्धांचा धम्म दिला. त्या गौतम बुद्धांचे गौतम बुद्धांनी पण जगाला शांतीचा संदेश दिला. बाबासाहेबांनी पण त्यांच्याच विचारावर आणि त्यांच्याच विचाराला अनुसरून बौद्ध धम्म घेतला. बाबासाहेबांनी स्त्री पुरुष हा पण कधी भेदभाव केला नाही. त्यांनी स्त्रीला पण समान अधिकार दिले, समान हक्क दिला. अशा बाबासाहेबांना मी परत परत कोटी कोटी प्रणाम करते. बाबासाहेबांचे विचार सर्वांनी आत्मसात करण्याची गरज आहे. आज सर्वांनाच शिक्षणाची गरज आहे. ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ महान ज्ञान आहे आणि आज आपण बाबासाहेबांची जयंती खरंच आनंदात आणि सर्वांनी एकत्र येऊन साजरी करावी
आणि साजरी करतो आपण. बाबासाहेब हे सर्वांचेच लाडके आहेत. सर्व त्यांच्यावर प्रेम करतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. थँक्स फॉर वॉचिंग. गॉड ब्लेस.